we are going to study a very interesting topic from class 10th, Science and Technology Part 1, Chapter 3, Chemical Reaction and Equations. I know that you are very bothered for this subject, this topic, that chemical reaction and equation. मला माहित आहे तुम्हाला फार बोजड असा हा विषय वाटत असतो, परंतु अतिशय सोपा पद्धतीने आणि छान विस्तृत मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. माझा विश्वास आहे की नक्कीच यानंतर तुम्हाला केमिकल रिएक्शन्स लिहायला खूप इंटरेस्ट येणार आहे. तेव्हा या व्हिडिओतून आपण हा टॉपिक विस्तृतपणे समजून घेऊया. So let us start chemical reactions and equation. What we have studied in this topic, the content is chemical reactions. What is chemical reaction? Next, the rule of writing a chemical reaction. How to write down the chemical reaction, we have to study here. Then balancing the chemical equation, that is a very important topic we are going to study here. And lastly, the types of chemical reactions. So let us start with the chemical reaction. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच प्रकारच्या घटना अनुभवत असतो. आपल्या बाजूला होणारे बदल आपण नेहमी बघत असतो, परंतु एका विशिष्ट पद्धतीने जर आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला होणारे हे बदल जे आहे हे दोन प्रकारचे असतात. या बदलांकडे जर आपण बघितलं तर हे बदल कसे असतात हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. साधे उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनातले मी तुम्हाला देते. आपण मेण वितळताना बघतो, हा बदल आहे. बर्फाचं पाणी होताना बघतो, पाण्याची वाफ होताना बघतो, हा सुद्धा बदल आहे. फळं पिकताना बघतो आपण, दुधाचं दह्यात रूपांतरण होताना बघतो आपण, भाज्या सडताना बघतो आपण, आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन होताना आपण बघतो. हे सगळे जे बदल आहे, या बदलांकडे आपण एका विशिष्ट नजरेने बघितलं तर आपल्या लक्षात येईल हे बदल जे आहे हे दोन प्रकारचे असतात. काही बदल असतात की ज्याच्यामध्ये काहीही विशेष असा नवीन पदार्थ तयार होत नाही, कुठलाही परमनंट असा बदल घडत नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपण मेण वितळणं या गोष्टीचा अभ्यास केला तर मेण वितळताना काय होतं, फक्त त्या मेणाची फिजिकल स्टेट जी आहे ही चेंज होते. सॉलिड स्टेटमधनं तो लिक्विड स्टेटमध्ये जातो, परंतु काही विशेष नवीन असा पदार्थ तयार होतो का? नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. द चेंज इज अ टेम्पररी चेंज. किती वेळासाठी असतो? थोड्या वेळात आपल्याला ते मेण परत सॉलिड स्टेटमध्ये आलेलं दिसतं. इट इज अ टेम्पररी चेंज. अशा पद्धतीचे जर बदल आपण बघितले, हे सर्व बदल जे असतात या बदलांना फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल असं म्हणतात. काय लक्षात येतं आपल्या की असे बदल ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन पदार्थ तयार होत नाही. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. द ओरिजिनल सबस्टन्स कॅन बी रिकवर्ड बाय इझी मीन्स. अगदी सहज आपल्याला पुन्हा तो पदार्थ वापस मिळवता येतो. मेणाचा जे लिक्विड होतं किंवा स्टेट चेंज होते, तो परत सॉलिड व्हायला काय करावं लागतं? काहीच नाही. थोड्या वेळ टेम्परेचर जर आपण डाऊन केलं की तो लगेच सॉलिड स्टेटमध्ये येतो. म्हणजे ओरिजिनल सबस्टन्स कॅन बी रिकवर्ड बाय इझी मीन्स. सहज तो आपल्याला वापस मिळवता येतो. अँड इट इज अ टेम्पररी चेंज. मग असे जे बदल आहेत या बदलांना म्हणतात फिजिकल चेंज, भौतिक बदल. आपल्या सभोवताली होताना हे बदल जे होत असतात यांच्याकडे आपल्याला या दृष्टीने बघायचं आहे. आणि कुठले बदल हे भौतिक बदल आहे आणि याच्या विरुद्ध असतात ते म्हणजे केमिकल चेंज, रासायनिक बदल. बऱ्याच बदल्यांमध्ये काय होतं, अ न्यू सबस्टन्स इज फॉर्म. दुधापासून आपण दही तयार करतो. काय होतं, दह्याचं परत दूध होणार का? नाही होणार. दुधापासून दही तयार झाल्यानंतर अ न्यू सबस्टन्स इज फॉर्म. The original substance cannot be recovered. It cannot be recovered by easy means and it is a permanent change. फळं पिकतात, पिकल्यावर पुन्हा कच्चा आंबा परत कच्चा मिळवणार आपण? नाही मिळवणार. म्हणजे फळं पिकतात, हा सुद्धा कसा आहे, रासायनिक बदल आहे, केमिकल चेंज आहे. इट इज अ परमनंट चेंज. सो हिअर वी हॅव स्टडीड द टू टाइप्स ऑफ चेंजेस, दॅट इज फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. लेट अस रिवाइज. No new substance is formed.
the original substance can be recovered by easy means, and if it is a temporary change, it is a physical type of change. And where there is a new substance is formed, original substance cannot be recovered by easy means, and that change, if it is permanent, that is a chemical change. इथे आपण काही एक्झाम्पल्स बघूया, यातून आपल्याला लक्षात येईल. दीज आर द फिनॉमिनस. व्हॉट? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. बर्फाचं पाणी होतंय, काय होणार आहे? पाण्याचा बर्फ होतो की नाही? सहज होतो की नाही? फक्त टेम्परेचर डाऊन करावं लागतं. फ्रीझरमध्ये ठेवलं, बर्फाचं परत पाणी होतं. म्हणजे बाय इझी मीन्स आपल्याला बर्फाचं पाणी झालं तरी पाण्यापासून परत बर्फ मिळवता येतो. सो इट इज अ फिजिकल चेंज. कुकिंग ऑफ अ फूड आहे ना, आपण अन्न शिजवतो, काय? परमनंट चेंज आहे हा. अन्न शिजवणे हा परमनंट चेंज आहे. सो इट इज अ केमिकल चेंज. देन नेक्स्ट इज रायपनिंग ऑफ अ फ्रूट. कुठलंही फळ आहे ते पिकतंय, म्हणजे काय होत आहे? त्याच्यामध्ये केमिकल चेंज येतोय. इट इज अ परमनंट, सो इट इज अ केमिकल चेंज. मिल्क टर्न इन टू कर्ड. दुधाचं दह्यामध्ये होणारं रूपांतरण, हा सुद्धा कसा आहे? केमिकल चेंज आहे. इव्हॉपरेशन ऑफ वॉटर. काय होतं? पाण्याची वाफ होते. वाफेचं पाणी व्हायला काय लागतं? काहीच नाही. थोड्या वेळ आपण त्याला थंड केलं, कंडेन्स केलं, तर ते लगेचच वेपर्स जे असतात त्या वॉटरमध्ये कन्व्हर्ट होतात. अँड सो इट इज अ व्हेरी इझी चेंज. सो इट इज अ फिजिकल चेंज. डायजेशन ऑफ फूड इन अ स्टमक. आपल्या पोटामध्ये जे अन्न आपण घेतो याचं काय होत असतं? डायजेशन होतं. या डायजेशन प्रोसेसमध्ये नवीन पदार्थ तयार होतात, एनर्जी तयार होते. अँड सो इट इज अ परमनंट चेंज. इट इज अ केमिकल टाइप ऑफ चेंज. साइज रिडक्शन ऑफ नेफ्था बॉल एक्सपोज टू एअर. आपल्या कपाटांमध्ये आपण नेफ्था बॉल्स ठेवत असतो, डांबराची गोळी म्हणतो त्याला. ही नेफ्था बॉल्स आपण जर कपाटात ठेवली आणि 1 महिन्यानी पाहायला गेलो तर दिसते का ती? आपल्याला गायब झालेली असते ना. काय होतं? त्याचं इव्हॉपरेट होते ती. तर साइज रिडक्शन जर होत आहे या नेफ्था बॉलचं, हा सुद्धा चेंज कसा आहे? परमनंट आहे. इट इज अ केमिकल चेंज. स्टेनिंग ऑफ शहबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. आपल्या पायाखाली जी फरशी असते ही शहबादी फरशी असते किंवा कडप्पा असतो. यावर जर आपण थोडंसं लिंबू पिळलं, आपल्याला माहित आहे ही रिएक्शन कॅल्शियम कार्बोनेट सोबत होणारी, लाईम ज्यूस मध्ये असलेल्या ऍसिडची ही रिएक्शन आहे. ही रिएक्शन सुद्धा इट इज अ केमिकल चेंज आहे. त्याच्यामध्ये तो जी रिएक्शन होते ही परमनंटली होत असते. सो इट इज ऑल्सो अ केमिकल चेंज. अँड ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. हा चेंज लक्षात घ्या. माझ्या हातातनं एक काचेचा ग्लास पडतो आहे खाली आणि तो फुटतो आहे. आता तुम्ही म्हणणार तो फुटला म्हणजे झाला चेंज परमनंट. पण जर ग्लासला आपण गरम केलं तर सहज तो परत एका विशिष्ट टेम्परेचरला ग्लासला गरम केलं, आपल्याला परत त्याला ग्लासचा शेप देता येतो. सो इट इज अ फिजिकल चेंज, नॉट केमिकल. सो धिस इज ऑल अबाउट द फिजिकल अँड केमिकल चेंज. हे बदल आपल्या सभोवताली होणारे बदल आपल्याला ऑब्झर्व करायचे, बघायचं आहे त्याच्याकडे. यातून आपल्याला हे लक्षात येतं की फिजिकल चेंजमध्ये काहीही विशेष असं घडत नाही, परंतु जे केमिकल चेंज असतात यामध्ये न्यू सबस्टन्स इज फॉर्म. सो आपल्याला या केमिकल चेंजला घेऊन आता पुढे जायचं आहे आणि केमिकल रिएक्शन्सकडे वळायचं आहे. सो here we have to study now the chemical reaction. ज्यावेळी केमिकल चेंज होत असतात त्यावेळी a new substance is formed and that's why chemical reaction is a process in which some substances undergo chemical change to form a new substance. That is a chemical reaction. केमिकल चेंजचा जर आपण अभ्यास केला, आतापर्यंतचे जे केमिकल चेंज आपण जर बघितले तर आपल्याला लक्षात येतात की काही पदार्थ असतात ज्यांच्यापासून न्यू सबस्टन्स फॉर्म होतो. दे अंडरगो केमिकल चेंज. द ओरिजिनल सबस्टन्सेस अंडरगो केमिकल चेंज टू फॉर्म अ न्यू सबस्टन्स अँड दॅट इज कॉल्ड एज अ केमिकल रिएक्शन. सो व्हॉट हॅपन्ड इन केमिकल रिएक्शन? म्हणजे ज्यावेळी केमिकल रिएक्शन होते, केमिकल चेंज होतोय, केमिकल रिएक्शन होते आहे, त्यावेळी काय होत आहे तर ओरिजिनल जे सबस्टन्सेस आहे यांच्यापासून एक नवीन पदार्थ तयार होतो आहे. म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये 2 पार्ट येतात, मूळ पदार्थ आणि नव्याने तयार होणारे पदार्थ. सो द सबस्टन्सेस विच आर टेकिंग पार्ट इन द रिएक्शन,
The substances which are undergoing chemical changes, that original substances, they are called as a reactant. Here we have to see the two phenomena, that is, one is the reactant and second one is the product. That what are reactant? The substances taking part in a chemical reaction is called as a reactant. म्हणजे केमिकल चेंज होताना, रिएक्शन होताना मूळचे जे पदार्थ असतात, ओरिजिनल पदार्थ जे असतात, यांना रिएक्टंट म्हणतात. जरी शब्द वेगळा वाटत असेल तरी अतिशय सोपी अशी ही गोष्ट आहे की आपण बघितलं की केमिकल रिएक्शन होते आहे म्हणजे कुठल्या तरी पदार्थांपासून नवीन पदार्थ तयार होतो. हे जे ओरिजिनल सबस्टन्सेस आहे यांना म्हणतात रिएक्टंट. यात काही कठीण नाहीये, यांना अभिक्रियाकारके असं म्हणतात. आणि हे हा शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा आहे कारण कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स ओळखता यायला पाहिजे. काही कठीण नाहीये. जे पदार्थ मूळ असतात, जे पदार्थ केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात त्यांना म्हणतात रिएक्टंट. द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिएक्शन, दे आर कॉल्ड एज अ रिएक्टंट. सो इफ A and B react together to form AB as a product, then here A and B are the reactants. Now product, the substances which are newly formed, they are called as a product. जे पदार्थ नवीन तयार होतात त्यांना म्हणतात product. The substances formed as a result of chemical reaction or newly formed substances, they are called as a product. So here AB is a product. मग इथे आपल्याला हे फॉर एक्झाम्पल घेतलं आहे ए आणि बी, पण कुठलीही केमिकल रिएक्शन जेव्हा आपल्या समोर येते त्यावेळी आपल्याला तिथले रिएक्टंट कोणते आहे आणि प्रोडक्ट कोणते आहे हे सर्वप्रथम ओळखता यायला पाहिजे. आणि ते अगदी इझी आहे. ज्या पदार्थ जे भाग घेत आहे केमिकल रिएक्शन मध्ये त्यांना आपण म्हणणार रिएक्टंट्स, अभिक्रियाकारके. आणि जे नव्याने तयार होतात आहे त्यांना आपण म्हणणार प्रोडक्ट्स, दॅट इज उत्पादिते म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला या दोन फ्रेज इथे लक्षात घ्यायचे, रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. नाउ वी हॅव टू स्टडी द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इज अ केमिकल इक्वेशन. व्हॉट इज अ केमिकल इक्वेशन? आता ज्यावेळी या केमिकल रिएक्शन्स होतात, ह्या केमिकल रिएक्शनला त्यांच्या एका डिराइव्ड फॉर्ममध्ये, एका शॉर्ट कंडेन्स फॉर्ममध्ये लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्याला म्हणतात केमिकल इक्वेशन. समजा एक उदाहरण आपण घेतलं की कार्बन आणि ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड. कार्बन अँड ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड. आता इथे सगळ्यात पहिले आपल्याला रिएक्टंट्स काय आहे आणि प्रोडक्ट्स काय आहे लक्षात घ्यायचं. तर कोण भाग घेत आहे? कार्बन अँड ऑक्सिजन. सो दे बोथ आर द रिएक्टंट्स. And what is newly formed? Carbon dioxide is formed. So it is a product. आता ही रिएक्शन, केमिकल रिएक्शन मला लिहायची आहे. मी समजा अशा पद्धतीने लिहिली, कार्बन प्लस ऑक्सिजन इट फॉर्म्स कार्बन डायऑक्साइड. इट इज कॉल्ड एज अ वर्ड इक्वेशन. मी शब्दात लिहिलाय, शाब्दिक समीकरण तयार केलेलं आहे, याला वर्ड इक्वेशन असं म्हणतात. पण केमिकल इक्वेशन कसं तयार होतं? तर हे जे पदार्थ न्यूली फॉर्म होतात म्हणजे प्रोडक्ट्स आहे किंवा भाग घेणारे पदार्थ, दॅट इज रिएक्टंट्स आहे. हे दोनही पदार्थ ज्यावेळी आपण त्यांच्या केमिकल फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहितो त्यावेळी तयार होतं केमिकल इक्वेशन. म्हणजे कार्बनला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे कार्बनचा C. सो इफ I write it as a C and oxygen the molecular formula of oxygen. आपण मॉलिक्युल्स कसे तयार होतात हे बघितलंय आणि म्हणून ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला O2 आहे आणि ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये आपण जर C आणि O2 लिहिलं आणि त्यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साइड, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साइड इज CO2. 1 atom of carbon and 2 atoms of oxygen makes a carbon dioxide CO2 as a molecule. So the molecular formula of carbon dioxide is CO2. And so if I write it as a C plus O2 is equal to CO2, it is a chemical equation. So here we have seen the chemical equation is what? Here the representation of a chemical reaction in a condensed form but using
केमिकल फॉर्म्युली ऑफ द रिएक्टंट अँड प्रॉडक्ट. कशाची केमिकल फॉर्म्युले? तर रिएक्टंट अँड प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज अ केमिकल इक्वेशन. बघा सोपी आहे अगदी. भाग आपण जर व्यवस्थित लक्षात घेतला तर शब्द जरी खूप मोठे वाटतात आपल्याला, केमिकल इक्वेशन लिहायचे. केमिकल इक्वेशन म्हणजे काय? अगदी सोपी आहे. मला कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो हे वाक्य 10 वेळा लिहायला सांगितलं तर किती कंटाळा येईल. पण जर मला C+O2 = CO2 मी हे 25 वेळा लिहून काढू शकते ना सहज. म्हणजे काय करतोय आपण? केमिकल जी रिॲक्शन्स होते आहे त्याचं कंडेन्स फॉर्म लिहितो आहे, त्याच्या फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये त्याला म्हणतोय आपण केमिकल इक्वेशन. So this is a chemical equation derived from chemical reactions, and the representation of a chemical reaction in a condensed form using the chemical formulae of reactant and product is called as a chemical equation. येत आहे लक्षात? अगदी सोपी आहे. केमिकल रिॲक्शनला आपण अशा पद्धतीने त्याच्या फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये जेव्हा लिहितो त्यावेळी तयार होतं केमिकल इक्वेशन. सो धिस इज अबाउट द केमिकल इक्वेशन. आता हे केमिकल इक्वेशन ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी ते लिहित असताना काही नियम बनलेले आहे. म्हणून आपल्याला बघायचं आहे रायटिंग ऑफ अ केमिकल इक्वेशन. एखाद केमिकल इक्वेशन जर मी इथे ठेवलं, ऑल ओव्हर वर्ल्ड त्याचं मिनिंग हे सेम असलं पाहिजे. एखादी केमिकल इक्वेशन माझ्या समोर आल्यानंतर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातली व्यक्ती असली तरी त्याला त्यापासून तोच बोध झाला पाहिजे त्या केमिकल इक्वेशन पासून जो मला इथे होतो आहे. म्हणजेच केमिकल इक्वेशन जे आहे हे नियमबद्ध पद्धतीने लिहिल्या गेले पाहिजे तर ते केमिकल इक्वेशन प्रूव्ह होतं. म्हणून केमिकल इक्वेशन कसं लिहायचं याचे स्टेप्स आपण समजून घेऊया आणि सहज सोप्या पद्धतीने या एक स्टेप्स आपण शिकलो, व्यवस्थित समजून घेतल्या तर सहज केमिकल इक्वेशन आपल्याला तयार करता येतील, लिहिता येतील. टू फॉर्म केमिकल इक्वेशन फ्रॉम द केमिकल रिॲक्शन. कुठलीही केमिकल रिॲक्शन आपल्या समोर असली तरी तिचं केमिकल इक्वेशन आपण तयार करू शकतो. काय नियम आहेत हे? तर सगळ्यात पहिले आपल्याला त्या केमिकल रिॲक्शन मधले रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट ओळखता यायला पाहिजे, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आधी सांगितलं. आणि सगळ्यात मेन आहे बेसिक की आपल्याला रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट ओळखता आले पाहिजे. किती सोपी बघितलं आपण. रिॲक्टंट म्हणजे काय? तर प्रॉडक्ट्स टेकिंग पार्ट इन द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन, दे आर रिॲक्टंट्स, अँड न्यूली फॉर्म सबस्टन्सेस आर प्रॉडक्ट्स. मग कुठल्याही याच्यामध्ये जे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स असतात ते आपल्याला सगळ्यात पहिले आयडेंटिफाय करायचे आहे. आणि केमिकल इक्वेशन लिहित असताना द रिॲक्टंट्स आर रिटन टू बी ऑन द लेफ्ट हँड साइड ऑलवेज. या साइडलाच रिॲक्टंट लिहायचे आणि या साइडला प्रॉडक्ट लिहायचे. आता रिॲक्टंट जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर ते लिहत असताना, किंवा प्रॉडक्ट सुद्धा 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर ते लिहत असताना त्यांच्यामध्ये प्लसचं साइन देणं आवश्यक आहे. ठीक आहे. पहिलं आपण बघितलं की रिॲक्टंट्स आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड अँड प्रॉडक्ट्स ऑन द राईट हँड साइड. Products on the right hand side. An arrow heading towards the product is drawn in between them. म्हणजे बघा की आपल्याला रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स तर ओळखायचे आहे. ते ओळखल्यानंतर त्यांना लिहत असताना समजा A आणि B हे रिॲक्टंट आहे, हे आपल्याला घ्यायचे लेफ्ट हँड साइडला, आणि राईट हँड साइडला आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे. इफ AB इज अ प्रॉडक्ट आपल्याला तो घ्यायचा आहे राईट हँड साइडला. अँड ॲन ॲरो हिडिंग टुवर्ड्स द प्रॉडक्ट, प्रॉडक्टच्या दिशेने दाखवणारा बाण ॲरो दाखवायचा आहे आपल्याला. सो धिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ रायटिंग द केमिकल इक्वेशन, that reactants are on the left hand side, product on the right hand side, and arrow is given heading towards the product side. So this is the first step. And second step, if the reactants and products are 2 or more than 2, a plus sign is given in between them. म्हणजे इथे बघा A आणि B हे रिॲक्टंट आहे, 2 आहे, मग यांच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे? प्लसचं साइन द्यायचं आहे. प्रॉडक्ट्स किती तयार होतो आहे? एकच, म्हणून इथे आपल्याला द्यायचे. पण जर प्रॉडक्ट सुद्धा 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर तिथे सुद्धा आपल्याला प्लसचं साइन द्यायचं आहे. सो द सेकंड रूल इज इफ द रिॲक्टंट्स और प्रॉडक्ट्स आर 2 or more, they are linked with a plus sign in between them. The next is if
there are the reactants and products, their physical state should be mentioned. रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स जे असतात, भाग घेणारे पदार्थ, नव्याने तयार होणारे पदार्थ, यांची फिजिकल स्टेट आपल्याला दाखवायची असते. फॉर एक्झाम्पल जर हायड्रोजन पार्टिसिपेट करतो आहे रिएक्शन मध्ये ॲज अ रिएक्टंट, तर हा हायड्रोजन घेत असताना हायड्रोजन हा काय आहे तर गॅस आहे, आणि म्हणून आपल्याला या हायड्रोजनची फिजिकल स्टेट दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणून हायड्रोजन लिहित असताना आपल्याला इन ब्रॅकेट जी लिहिणं आवश्यक आहे. जर कुठे H2O तयार होत असते, H2O इज अ वॉटर लिक्विड, तर त्या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेटमध्ये L लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे गॅस, लिक्विड और सॉलिड वी हॅव टू मेन्शन देअर. म्हणजे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट्स जे असतात पदार्थ रिएक्शन मध्ये, इक्वेशन लिहिताना त्यांच्या फिजिकल स्टेट आपल्याला मेन्शन करायच्या असतात. S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड आणि G फॉर गॅस, हे 3 वर्ड्स वापरून. या पद्धतीने हा तिसरा नियम आपल्याला सांगतो की केमिकल इक्वेशन मध्ये आपल्याला रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सच्या फिजिकल स्टेट सुद्धा मेन्शन करायच्या असतात. नाउ नेक्स्ट इज, व्हॉट इज द नेक्स्ट? When heat is to be given from outside, it is indicated by the sign, this sign written above the arrow. बऱ्याच रिएक्शन अशा असतात की ज्याच्यामध्ये वी हॅव टू प्रोव्हाइड द हीट. आपण म्हणताना की याला उष्णता दिली असता अशा पद्धतीचा नवीन प्रॉडक्ट तयार होतं. इफ इट इज हीटेड इट गिव्स अ न्यू प्रॉडक्ट. तर हीट जर आपण देत असेल तर आपण जो रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सच्या मध्ये एरो घेतो आहे, या एरोच्या वर आपल्याला अशा पद्धतीचं साइन इंडिकेट करायचं आहे. इट इंडिकेट्स द हीट टू बी गिव्हन. तर हा सुद्धा इक्वेशन लिहितानाचा नियम आहे. तिथे आपल्याला लक्षात येतं जर या पद्धतीचं साइन दिसलं केमिकल इक्वेशन मध्ये तर काय केलंय, हीट प्रोव्हाइड केल्या गेलेली आहे. हे आपल्याला या नियमावरनं लक्षात येतं. म्हणून हा सुद्धा एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर केमिकल रिएक्शन होताना कधी कधी काही कंडिशन्स असतात आणि त्या कंडिशन सुद्धा इक्वेशन मध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं. जसं टेम्परेचर, या 100 डिग्री टेम्परेचरला ही रिएक्शन होते आहे, मग या एरोच्या वर खाली आपल्याला हे 100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेन्शन करणं गरजेचं असतं. कधी कधी प्रेशर दिल्या जातं पास्कल मध्ये, हे प्रेशर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, ते सुद्धा आपल्याला एरोच्या ठिकाणी मेन्शन करायचं असतं. कॅटॅलिस्ट यूज केला जातो. आपल्याला पुढे शिकायचं आहे व्हॉट इज कॅटॅलिस्ट. समजा व्हेजिटेबल ऑइल तयार करतात, या प्रक्रियेमध्ये निकेल ॲज अ कॅटॅलिस्ट वापरतात, तर या एरोच्या ठिकाणी मला निकेल मेन्शन करता येईल. इट इज यूज ॲज अ कॅटॅलिस्ट. तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या कंडिशन्स ज्या केमिकल रिएक्शन्स होताना तिथे असतात त्या सुद्धा आपल्याला इक्वेशन मध्ये मेन्शन करायचं असतात. या नियमाकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. अँड लास्टली, specific information or names of reactant and products are written below their formulae. ज्यावेळी आपण केमिकल रिएक्शन पासनं केमिकल इक्वेशन तयार करतो आहे, त्यामध्ये रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचे नावं त्याच्या फॉर्म्युलेच्या खाली किंवा काही स्पेसिफिक जर इन्फॉर्मेशन असेल की पीपीटी तयार होतो आहे, गॅस लिबरेट होते आहे, तर ते सुद्धा आपल्याला मेन्शन करणं इथे गरजेचं आहे. गॅस जर मेन्शन होत लिबरेट होत असेल प्रॉडक्ट साईडला तर अपवर्ड डायरेक्टिंग एरो आपण दाखवत असतो. आणि पीपीटी जर तयार होत असेल, अ सबस्टन्स विच सेटल डाऊन ॲट द टाइम ऑफ रिएक्शन, इट इज कॉल्ड एज अ पीपीटी, प्रेसिपिटेट. तर तो प्रेसिपिटेट आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्टिंग एरोने इंडिकेट करायचा असतो. हे छोटे छोटे नियम जर आपण लक्षात घेतले तर कुठल्याही केमिकल रिएक्शन पासून आपण इक्वेशन सहज तयार करू शकतो. काय लक्षात घ्यायचं आपल्याला, रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स कुठे लिहायचे आहे. रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड इन द फॉर्म ऑफ देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स हे त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये लिहायचे आहे. आपल्याला प्लस साइन द्यायचं आहे, एरो द्यायचा आहे. त्यानंतर कंडिशन्स जर तिथे कुठल्या असतील, कॅटॅलिस्ट यूज केला असेल, टेम्परेचर असेल, हीट असेल, तर ते आपल्याला एरोवर डायरेक्ट करायचं आहे. आणि रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचे नावं सुद्धा खाली स्पेसिफाय करायची आहे. या पद्धतीने इतक्या सोप्या नियमांमध्ये आपण जर हे केमिकल रिएक्शन बसवलं तर आपलं केमिकल इक्वेशन सहज तयार होतं. सो धिस इज ऑल अबाउट हाऊ टू राईट डाऊन द केमिकल
equation from the reaction. Now the next is the main important is balancing the chemical equation. आता इथे केमिकल रिएक्शन लिहिण्यापर्यंत तर आपण आलो, इक्वेशन, केमिकल रिएक्शन पासून इक्वेशन तर आपण लिहिणार, पण मेन असतं याच्यामध्ये की केमिकल इक्वेशन शुड ऑलवेज बी बॅलन्स, ते नेहमी बॅलन्स असायला पाहिजे. काय कारण आहे याच्या मागे तर आपण थोडं समजून घेऊया. की समजा ही रिएक्शन माझ्या समोर आहे की सिल्वर नायट्रेट अँड सोडियम क्लोराईड, यामध्ये आपण सिल्वर नायट्रेट घेतलं आहे आणि टेस्ट ट्यूब मध्ये सिल्वर नायट्रेट घेतलं आहे आणि कोनिकल फ्लास्क मध्ये सोडियम क्लोराईड घेतलाय. यांची रिएक्शन आपण करतो आहे, याचं वेट आहे 300.23 ग्रॅम. ही रिएक्शन इथे होते आहे आणि काय तयार होतं तर AgCl ॲज अ व्हाईट प्रेसिपिटेट आणि NaNO3 ॲक्वस, सोडियम नायट्रेट ॲक्वस, पाण्यातलं सोल्युशन असतं म्हणून त्याला ॲक्वस म्हणतात. अशा पद्धतीने इथे नवीन पदार्थ तयार होतोय. ही केमिकल रिएक्शन होताना असं लक्षात येतं की इथे जे वेट आहे 300.23 ग्रॅम, इथे सुद्धा 300 प्लस 0.23 ग्रॅमच आहे. काय लक्षात येतं याच्यातून आपल्याला तर केमिकल रिएक्शन होत असताना रिएक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास जे आहे हे मेंटेन असतं, इट इज ऑलवेज इक्वल. कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासेसचा नियम आपल्याला माहित आहे की लॉ काय सांगतो की कुठलाही मटेरियल जे आहे हे कुठे वेस्ट होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही, तर इट इज कन्झर्व. आणि म्हणून रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यांचे मासेस आपल्याला सारखेच असताना दिसतं आणि याचाच अर्थ असा होतो की केमिकल इक्वेशन शुड ऑलवेज बी बॅलन्स. आणि म्हणून केमिकल इक्वेशन नेहमी कसं असायला पाहिजे, बॅलन्स असायला पाहिजे. मग बॅलन्स असणे म्हणजे काय तर अत्यंत सोपी, आणि हाच पार्ट नेमका विद्यार्थ्यांना कठीण वाटतो जो अतिशय सोपी आहे. त्याच्यामुळे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया की आतापर्यंत आपण केमिकल रिएक्शन पासून केमिकल इक्वेशन कसं लिहायचं हे शिकलो. ठीक आहे, मी जसं तुम्हाला म्हटलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या पासून पाणी तयार होतंय है ना. हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म वॉटर. हे झालं केमिकल रिएक्शन मी तुम्हाला दिलेली आहे. याचं वर्ल्ड इक्वेशन आपण असं लिहू शकतो की आपण वर्ल्ड इक्वेशन याचं असं तयार करणार, हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. राईट. सो दिस इज अ वर्ल्ड इक्वेशन. हे शाब्दिक समीकरण झालं. आता याचं केमिकल इक्वेशन तयार करायचं आहे. काय करणार आपण, रिएक्टंट आणि प्रॉडक्ट तर ओळखले, आता त्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये ठेवणार. हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2 आणि ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O2. हे दोन्ही रिएक्टंट आहे, यांच्यामध्ये आपण दिलाय प्लस साइन आणि एरो देणार पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रॉडक्ट, आणि प्रॉडक्ट मध्ये तयार होत आहे H2O ॲज अ वॉटर मॉलिक्यूल, पाण्याचा रेणू तयार होतो आहे. म्हणजे हे आपलं झालं केमिकल इक्वेशन तयार, जे आतापर्यंतच्या नियमातनं. किती सोपी आहे बघा. जरी मी नियम तुम्हाला 6 वाचून दाखवले तरीही लिहिताना बघा किती सोपी आहे. अशा पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये आपण त्याला बसवलं की त्याचं केमिकल इक्वेशन तयार होतं. हे इक्वेशन तर इथे तयार झालं, बट मोस्ट इम्पॉर्टंट इज इक्वेशन शुड ऑलवेज बी बॅलन्स. ते नेहमी बॅलन्स असायला पाहिजे, कारण आपण आत्ताच बघितलं इकडे जर 300.23 ग्रॅम आहे तर इकडे सुद्धा 300.23 ग्रॅम असतं. म्हणजे नो मॅटर इज लॉस. सो हिअर वी हॅव टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन. हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन, कसं बॅलन्स करायचं, काय आहे बॅलन्स करणे म्हणजे, थोडं समजून घ्या. अतिशय सोपी आहे. कुठलंही इक्वेशन याच्यानंतर तुमच्या समोर ठेवलं तर तुम्ही नक्की बॅलन्स करू शकाल, जर आपण थोडंसं इथे हे नियम समजून घेतले तर. बॅलन्स करणे म्हणजे काय तर एरोच्या या बाजूला असलेल्या ॲटम्सची संख्या, रिएक्टंट्स मध्ये असलेल्या ॲटम्सची संख्या आणि प्रॉडक्ट मध्ये असलेल्या ॲटम्सची संख्या आपल्याला बॅलन्स करायची आहे. दॅट इज अ बॅलन्स इक्वेशन. आता आपण बघू इथे ॲटम्स कोणकोणते आहे. हे अगदी सोपी उदाहरण मी तुम्हाला देते आहे. यानंतर आपण अजून एक उदाहरण घेऊन समजून घेऊ की हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन. तर इथे आपण कोणते कोणते रिएक्टंट्स आहे, कुठले ॲटम्स आहे हे पहिले मेन्शन करू. तर या रिएक्शन मध्ये
दोन्ही साईडला रिएक्टंट और प्रॉडक्ट, इथे हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, बरोबर. इथे काय आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. त्याच पदार्थांपासून नवीन पदार्थ तयार होतो, त्याच्यामुळे दुसरा कोणी येऊन पडायचं काम नाही. जे इकडे आहे तेच आपल्याला इकडे दिसणार, जे ॲटम्स रिएक्टंट साईडला आहे तेच प्रॉडक्ट साईडला आहे. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर रिएक्टंट साईडला आहे, प्रॉडक्ट साईडला सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की हे इक्वेशन बॅलन्स आहे का, नसेल तर त्याला बॅलन्स करायचं. मग बॅलन्स करायचं म्हणजे काय, तर हायड्रोजनच्या ॲटम्सची संख्या ॲरोच्या या साईडला, लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सारखी असायला पाहिजे. ऑक्सिजनच्या सुद्धा ॲटम्सची संख्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला सारखी असायला पाहिजे. जर नसेल तर ती बॅलन्स करायची. कशी आपण बघूया. सो हिअर वी हॅव टू बॅलन्स द atoms on reactant side and product side. So let us first count the hydrogen atoms on reactant side. Here H2 means 2 hydrogen on the reactant side, and here H2 means 2 hydrogen on the product side. आपल्याला reactant आणि product मध्ये असलेले atoms मोजायचे. हे atoms आपल्याला मोजता यायला पाहिजे. H2 2 हायड्रोजन, या बाजूला H2O मध्ये 2 हायड्रोजन H2 असल्यामुळे. आता ऑक्सिजन बघूया. O2 मीन्स हिअर रिएक्टंट साईडला 2 ऑक्सिजन आहे आणि प्रॉडक्ट साईडला H2O मध्ये ऑक्सिजन किती आहे, काहीही लिहिलेलं नाही, म्हणजे इथे 1 ऑक्सिजन आहे. सो इट इज 1. म्हणजे इथे ऑक्सिजन बॅलन्स आहे का रिएक्टंट आणि प्रॉडक्ट साईडला, नाही. हायड्रोजन आहे पण ऑक्सिजन बॅलन्स नाही. So we have to balance this equation, and balance equation is a correct chemical equation. कसं बॅलन्स करायचं, त्यालाही काही नियम असणार. आपल्याला इथे ऑक्सिजन 2 हवे म्हणून आपण इथे H2O2 करणार का, नाही. H2O2 जर आपण केलं तर केमिकल फॉर्म्युला चेंज होतो. H2O2 इज अ फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन परऑक्साइड, नॉट वॉटर. पाण्याचा फॉर्म्युला H2O आहे, तो आपल्याला H2Oच ठेवायचा आहे, पण आपल्याला बॅलन्स करायचे आहे. त्याकरिता आपण यूज करत असतो कोइफिशियंट, गुणक. गुणक हा असा आकडा आहे, 1 पासून कुठलाही आकडा, नॅचरल संख्या, जी आपल्याला या हायड्रोजन जिच्या यूजमुळे आपल्याला ऑक्सिजनची संख्या वाढवता येईल. कसा वापरायचा हा कोइफिशियंट आपण बघूया. की 2 आहेत रिएक्टंट साईडला, आपल्याला नेहमी जास्त संख्या जी आहे ती करायची असते, कमी आपण करणार नाही. मग आपल्याला प्रॉडक्ट साईडला ऑक्सिजन किती करायची आहे, 2 करायची आहे. 2 आपण इथे यूज करू शकत नाही कारण की फॉर्म्युला चेंज होतो पाण्याचा. मग आपल्याला कोइफिशियंट यूज करायचा आहे. 1 ला अशा कोणत्या संख्येने गुणलं तर आपल्याला 2 मिळेल, ऑफकोर्स 2. आणि म्हणून आपल्याला इथे 2 हा कोइफिशियंट यूज करायचा आहे. का बरं आपण 2 केला लक्षात येतो आहे, कारण आपल्याला इकडली ऑक्सिजनची संख्या 2 करायची आहे आणि हा कोइफिशियंट 2 आपण त्यासाठी घेतलेला आहे. हा कोइफिशियंट कुठे यूज करतात, तर तो या फॉर्म्युल्याच्या फ्रंटला समोर यूज करतात. सो हिअर 2H2O. आता हा कोइफिशियंट आपण का वापरला लक्षात घ्यायचं. बऱ्याच वेळा तुमची अशी समजूत होते की 2च हा आकडा म्हणजे कोइफिशियंट असतो, असं काहीही नाही. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, 2, 3, 4, 10, 20, 30 कुठलाही आकडा हा कोइफिशियंट असू शकतो. जी नीड असेल तो कोइफिशियंट आपण घेणार. इथे आपल्याला 2 ची नीड होती म्हणून आपण इथे 2 हा कोइफिशियंट यूज केला. येतंय लक्षात. मग 2 कोइफिशियंट का यूज केला लक्षात आलं. यामुळे काय झालं, आता ऑक्सिजनची संख्या इथे 2 आहे तर इथे सुद्धा आपल्याला किती मिळाली, 2. बरोबर आहे. O2 झाले. आता O1 आहे का, नाही, O2 आहे. पण हा कोइफिशियंट वापरल्यामुळे काय झालं, हायड्रोजनची संख्या बदलली ना. हायड्रोजनची संख्या आता 2 कुठे आहे, ती किती झाली, कारण कोइफिशियंट हा प्रत्येक ॲटम साठी वर्क करतो आहे. मग इथे आता 2 × 2 4 झाले आहे. प्रॉडक्ट साईडला हायड्रोजन किती झाले, 4. नो प्रॉब्लेम, आपण रिएक्टंट साईडला 4 करून टाकू. मग रिएक्टंट साईडला यायचं परत, किती आहेत, 2 आहे. 2 ला अशा कोणत्या संख्येने गुणलं तर आपल्याला 4 मिळेल, 2 नी गुणलं तर. म्हणून आपण इथे 2 हा गुणक वापरणार. कुठेही कधीही केव्हाही मनात येईल तसा कोइफिशियंट वापरायचा नसतो, नियमाला धरून वापरायचा असतो. पहिले इकडे वापरावा लागला
आणि इकडे वापरावा लागला म्हणून इथे वापरावा लागला, 2च वापरावा लागला कारण तिकडे आपल्याला 4 करायची आहे. लक्षात येत आहे हे? त्यामुळे कोइफिशियंट कसा वापरायचा हे लक्षात घ्या व्यवस्थित. अशा पद्धतीने आता परत काउंट करा. हायड्रोजन किती आहे इथे? रिएक्टंट साइडला हायड्रोजन आहे 4, प्रोडक्ट साइडला 4, ऑक्सिजन रिएक्टंट साइडला 2, प्रोडक्ट साइडला 2. आता झाले ना बॅलन्स. हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला दोन्हीकडे बॅलन्स झालेले आहे. येत आहे लक्षात? म्हणजे आपलं जे केमिकल इक्वेशन आहे हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आणि करेक्ट केमिकल इक्वेशन काय राहणार? 2H2 प्लस O2 इट गिव्स 2H2O. अशा पद्धतीने केमिकल इक्वेशन हे बॅलन्स करायचे असतात आणि हे अतिशय सोपी आहे. थोडं लक्षात ठेवून कोइफिशियंटचा यूज करायचा, कुठला कोइफिशियंट वापरायचा याकडे लक्ष द्यायचं आणि इक्वेशन बॅलन्स करायचं. आपल्याला सहज हे इक्वेशन अभ्यासता येतं, बॅलन्स करता येतं. बॅलन्स करण्यामध्ये काहीही कठीण नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन. आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की हे केमिकल इक्वेशन बॅलन्स करत असताना आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ल्ड इक्वेशन. वर्ल्ड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड इट गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. इक्वेशन आपण पहिले तयार करणार. सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला NaOH, सल्फ्युरिक ऍसिडचा H2SO4, सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस वॉटर मीन्स H2O. अशा पद्धतीने आपल्या समोर तयार झालेलं आहे केमिकल इक्वेशन. पण आपल्याला काय बघायचं? हे इक्वेशन बॅलन्स आहे की नाही. काय आहे इथे? सोडियम कोणते कोणते एलिमेंट्स इथे पार्टिसिपेट करतात आहे आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं. सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. इथे पण हायड्रोजन आहे म्हणजे एकदा घेतला तो तरी एकचदा घ्यायचं आपल्याला. इथे सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे तो इथे ना. म्हणजे इथे आपल्याला काय काय दिसतं आहे? तर सोडियम इथे आपल्याला दिसतो आहे सोडियम एलिमेंट Na, त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर आहे हायड्रोजन आणि त्याच्यानंतर आहे सल्फर. रिएक्टंट साइडला हे 4 एलिमेंट आहे ना. जरी इथे आपल्याला हायड्रोजन दिसतो, ऑक्सिजन तो आपण एकदा घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे 4 एलिमेंट आहे असं लक्षात येतं. 4 ॲटम्स आपल्याला घ्यायचे. आणि प्रॉडक्ट हँड साइडला जर आपण बघितलं तर Na आहे, करेक्ट, यस आहे, O आहे इथे आहे आणि H आहे इथे आहे, O आहे घेतलेला आहे. म्हणजे रिएक्टंट साइडला जेवढे ॲटम्स आहेत तेच आपल्याला प्रॉडक्ट साइडला पण मिळणार. अशा पद्धतीने आपण सगळ्यात पहिले रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचे ॲटम काउंट करणार. आता हे ॲटम काउंट करत असताना आपल्याला लक्षात येतं की नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड. सोडियम किती आहेत? तर 1 आहे आणि प्रॉडक्ट साइडला 2 आहेत. ऑक्सिजन रिएक्टंट साइडला 5 आहे, प्रॉडक्ट साइडला 5 आहे. हायड्रोजन 3 आहे, प्रॉडक्ट साइडला 2 आहे. सल्फर रिएक्टंट साइडला 1 आहे, प्रॉडक्ट साइडला 1 आहे. आता आपल्याला इथे काय बॅलन्स करायचं आहे? सोडियम बॅलन्स करायचं आहे, हायड्रोजन सुद्धा बॅलन्स करावा लागणार. आपण पहिले सोडियम करणार. ठीक आहे. आता सोडियम बॅलन्स करत असताना आपल्या लक्षात येईल की इनिशियली किती आहे? 1 सोडियम आहे आणि प्रॉडक्ट साइडला Na2SO4 असल्यामुळे 2 Na2 येत आहे. मग आपल्याला एका सोडियमचे पहिले किती करायचे आहे? 2 सोडियम करायचे आहे. आता 2 सोडियम आपल्याला इथे करायचे असल्यामुळे आपल्याला इथे 2 आहे, मग इथे आपल्याला Na2 करायचं आहे तर आपण इथे कोइफिशियंट वापरणार. आणि तो कोणता कोइफिशियंट आपण वापरणार? तर 2 हा कोइफिशियंट. आता परत लक्षात ठेवायचं 2च वापरत असतात असं नाही, पण आपल्याला संख्या 2 करायची आहे ना. ऑलरेडी हा किती आहे? 1 आहे ना. मग 1 ला अशा कोणत्या संख्येने गुणलं तर 2 होईल? तर 2. म्हणून इथे आपण 2 हा कोइफिशियंट घेतोय आणि त्याच्यामुळे सोडियमची संख्या इकडे किती झाली? आता 2 झाली आणि इकडे 2 आहे. पण आता इथे 2 घेतल्यामुळे इकडे ऑक्सिजन बदलले. इथे ऑक्सिजन किती झाले? हे 2 आणि हे 4, 6 ऑक्सिजन झाले. इकडे किती आहे? हे 4 आहे आणि हा एकच आहे म्हणजे 5 आहे. मग आता काय करता येईल आपल्याला? तर बघा या H2O च्या समोर जर आपण 2 हा कोइफिशियंट वापरला तर हा 1 असतो आणि 2 1 2 म्हणजे 2 ऑक्सिजन इथे होतात आणि हे 4 म्हणजे 4 दुणे 6 ऑक्सिजन होतात आणि इकडे सुद्धा हे 4 आणि हे 2 अशा पद्धतीने 6 ऑक्सिजन होतात.
बरोबर आहे. बघा आता सोडियम बॅलन्स केला आपण, करेक्ट. हायड्रोजन बॅलन्स केला आपण. आता ऑक्सिजनला बघूया. इथे ऑक्सिजन बॅलन्स केला आपण. हा, आता हायड्रोजनला बघूया. इथे 2 हायड्रोजन आहे आणि इथे 2 आहे H2, म्हणजे टोटल किती आहे रिएक्टंट साईडला? 4 आहे. आणि या साईडला किती येतात आहेत? बेदुणे 4, म्हणजे झालाय बॅलन्स हायड्रोजन सुद्धा. मग आता काय राहिला पाहायचा? सल्फर राहिला. इथे सल्फर किती आहे? 1 आहे. लक्षात घ्यायचं, ॲटम्स मोजताना लक्षात घ्यायचं. इथे 4 ऑक्सिजन आहे पण सल्फर 1 आहे आणि इथे सुद्धा सल्फर किती आहे? 1 आहे, म्हणजे सल्फर सुद्धा बॅलन्स झालेला आहे. आणि अशा पद्धतीने इथे 1, 2 हा कोइफिशियंट आणि इथे 2 हा कोइफिशियंट लावल्यानंतर आपलं पूर्ण इक्वेशन बॅलन्स होतं. आणि म्हणून सो द करेक्ट इक्वेशन इज what it is let us see, the correct chemical equation is 2NaOH plus H2SO4, it gives Na2SO4 plus 2H2O. so this is the use of coefficient. अशा पद्धतीने व्यवस्थित लक्ष देऊन आपण कोइफिशियंटचा वापर करायचा आहे. कोइफिशियंट हा 2च असतो हे मनातून काढून टाकायचा आहे. तो कुठलाही आकडा असू शकतो. अशा पद्धतीने रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडचे ॲटम्स बॅलन्स करायचे आणि बॅलन्स केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे आणि ते तुम्ही नक्की सहज करू शकाल. परत आपण हायड्रोजन ऑक्सिजनची प्रॅक्टिस करा, त्यानंतर नवीन नवीन अजून इक्वेशन्स जे आहे ते बॅलन्स करायची प्रॅक्टिस करा. तुम्हाला हा भाग नक्कीच समजला असेल असं मी समजते. थँक्यू व्हेरी मच.